देवभूमी आहे. देवतांनी इथं जन्म घेतले, अवतार घेतले. ही देवभूमी आहे. कुठल्याही देवानी तिकडे दुसऱ्या देशामध्ये अवतार घेतलाय असं आपण ऐकलंय, पाहिलंय. आपली पुराणं, आपल्या कथा सगळ्यांना सगळं माहितीये. दशावतार प्रसिद्ध आहेत आपले, 10 अवतार आहेत भगवंतांचे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेत. पण देवानी अवतार घेतले ते या आपल्या भूमीत, म्हणून ही भूमीच देवभूमी आहे. या भूमीचं काळीज आहे अध्यात्म. म्हणून आपण भौतिक प्रगती कितीही करूया, कितीही शिक्षण जरी घेतलं, कितीही भौतिक विकास केला, तरी आमचं बेसमेंट असलं ना अध्यात्माचं, की मग आमचं जीवन चुकणार नाही. ते संतांना माहिती होतं. म्हणून या देवभूमीमध्ये संत अवतीर्ण झाले. देवच संत रूपाने अवतीर्ण झाले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्येक कुळात, प्रत्येक जातीत संतांनी अवतार घ्यावा. आणि ही भूमी अशी तशी नाहीये. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर, गदिमा, त्यांचं विधान आहे, त्यांची वाक्य आहेत आणि सगळ्यांच्या परिचयाचे असतील आपल्या. कर्तव्य तक्ष भूमी सीता रघुत्तमाची. काय घडलं या भूमीमध्ये? रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्रदेवतांचे म्हणा या भूमीमध्ये सांगितले. अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला मला संभ्रांत झालेल्या जीवाला भगवद्गीतेचं तत्वज्ञान गोपालकृष्णांनी दिलं. त्याच भगवद्गीतेवर भाष्य केलं प्राकृतामध्ये संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. भावार्थ दीपिका असं त्याला नाव दिलं. अभंग गाथा तुकोबरायांची, समर्थ रामदास स्वामींचा मनोबोध आणि दासबोध, आत्माराम अमृतानुभव, चांगदेव 65 ज्ञानोबरायांची, नामदेव गाथा, नाथांचं अनेक प्रकारचं तत्वज्ञान संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं. या सगळ्या वाङ्मयातनं आम्हाला अत्यंत सुंदर असं रोकडा व्यवहार आणि डोळस अध्यात्म संतांनी आम्हाला शिकवले. बरं, काय आहे अध्यात्म, काय आहे निष्ठा, काय आहे भगवत भक्ती? फक्त गळ्यामध्ये टाळ घ्यायचे आणि टाळ कुठं तासन तास बसायचं म्हणजे भक्ती गाव. संतांना ही भक्ती अपेक्षितच नाहीये. तासन तास मंदिरात देवा पुढं फक्त टाळ कुटत बसणं ही अपेक्षा नाही. म्हणून भागवताचा संदेश आहे, कर्मेव गुरुरीश्वरः. कर्मामध्ये ईश्वर पाहिला. माऊलींनी अशी ओंजळ भगवंताच्या चरणावर वाहिली. अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वकर्म कुसुम, स्वतःच्या कर्माची फुलं भगवंताच्या चरणावर व्हायची आहेत. किती सुंदर विचार आहे बघा. आपण जे जे कर्म करू ना ते देवाच्या चरणावर व्हायचंय. आता असं म्हटलं की नाही, माणसं आपल्या सोयीप्रमाणे अर्थ घेतात. स्वामी समर्थ म्हणले भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आता चोरांनी चोरी करताना असा विचार करावा, काही हरकत नाही म्हणले घालूया आपण दरोडा. स्वामी म्हणले भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. चालेल का असं? नाही. म्हणून शब्द वापरला ज्ञानोबरायांनी, सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पण सत्कर्म हा शब्द संतांनी वारंवार वापरलाय आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये. आणि या कर्मा पाठीमागची आपली निष्ठा प्रत्येकाने तपासावी असं संतांना वाटलं. म्हणून दंडवत घालून तुमच्या माझ्या हिताचा, तुमच्या माझ्या कल्याणाची कामना संतांनी केली. बघा, आपण सगळी मंडळी आता इथं लहान लहान, अगदी लहान लेकर आहेत. आपण शाळा कॉलेजचं उत्तम शिक्षण घेता आहात. मोरोपंत नावाचे एक पंडित साहित्य म्हणजे पंत साहित्यातले कवी होऊन गेले. ते म्हणालेत, विद्येनेच मनुजा आले श्रेष्ठत्व या जगा माझी. न दिसे एकही वस्तू विद्येने या असाध्य आहे जी. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम. विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरुणां गुरु. विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम. विद्या राज सुपूजिता न तु धनम. विद्या विहीन पशु. माहितीये ना भर्तृहरींचा विद्येचं महत्व सांगणारा. शिकलात का आपण? कोणीतरी म्हणत होता आता सोबत,
संस्कृत विषय आहे आपल्याला. हा, काय कोण आहे ही विद्या? तुमची माझी मैत्रीण, शेजारीण? नाही. विद्यानाम नरस्य रूपमधिकम. नराचं, पुरुषाचं, व्यक्तीचं खरं रूप आहे विद्या. त्यामुळे विद्वान सर्वत्र पूज्यते. सगळीकडे विद्वानाची पूजा होते. त्यामुळे अशी विद्या प्राप्त करणारी आपण सगळी मंडळी आहात. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. गोपाल कृष्ण म्हणतात, विद्येशिवाय या जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीच गोष्ट पवित्र नाहीये. आणि इतकं पवित्र काम या भूमीत चालतंय आज ज्ञानगंगा या विद्यानिकेतनामध्ये. दर महिन्यानं आपण कीर्तन श्रवण करता आहात महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांची. विठ्ठल 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 दर महिन्याला महाराष्ट्रातले अनेक प्रथितयश नामवंत विद्यावाचस्पती असलेले अनेक कीर्तनकार आपण इथं त्यांना पाहताय. श्रोते हो, खरंच भाग्य आहे आपलं. का माहितीये का? काय यांचा आधार घ्यायचा? काय या संतांच्या वाटेवर यायचं? काय या मुठींचा आधार घ्यायचा? कारण आपल्या मुठी लहान आहेत म्हणाले. एक लहान मुलगा होता, आई बरोबर शाळेत निघाला. बाजारात जात असताना किराणा मालाच्या दुकानामध्ये आईनं सगळं सामान त्या दुकानदाराकडून पिशवीत भरून घेतलं. आणि तो लहान मुलगा होता, अगदी दुसरी तिसरीतला. तो आई बरोबर, शाळा सुटल्याबरोबर आई बरोबर आता घरी निघाला होता. दुकानदारांनी त्या पोराकडे बघितलं आणि त्या मुलाला सांगितलं, बाबा तुला चॉकलेट पाहिजे का? तो म्हणला, नको काका मला. आता मी पाहिजे का विचारतोय आणि तो नको म्हणतोय म्हटल्यानंतर बाळ किती हुशार आहे. हा, मग ते काका त्याच्यावर खुश झाले आणि म्हणाले, अरे घे घे, तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे, तुझ्या हातात तुझ्या मुठीत मावतील तेवढी चॉकलेट घे तू. तिथं अशा बरण्या ठेवल्या होत्या समोर. तो मुलगा तुमच्यासारखा होता हुशार. तो म्हणला, नको मला काका चॉकलेट. डॉक्टर सांगतात चॉकलेट खायचं नाही. नको मला चॉकलेट नको म्हणाले. अरे ऐक माझं, किती गुणी बाळ आहे रे, तुला धर म्हणतोय आणि तू घेईनास. तो मुलगा हुशार होता. तो म्हणला, काका तुम्हाला द्यायचंच आहे ना चॉकलेट, मला एक काम करा ना, तुमच्या हाताने द्या, तुमच्या हाताने द्या. त्या दुकानदारांनी बरडीचं झाकण उघडलं आणि स्वतःच्या दोन्ही मुठी भरून त्या पोराच्या हातामध्ये चॉकलेट दिले. त्यांनी स्वतःच्या शर्टच्या खिशामध्ये, पॅन्टच्या खिशामध्ये सगळे चॉकलेट भरून घेतले आणि निघाला. आई म्हणली, कार्ट्या, तुला ते काका म्हणत होते तुझ्या हाताने चॉकलेट घे, तू का नाही घेतले? तो म्हणला, आई माझी मूठ मोठी का दुकानदाराची मूठ मोठी? विठ्ठल विठ्ठल मला काय म्हणायचंय तुम्हाला कळलं. कुणाच्या मुठीतनं खाऊ जास्त मिळणार आहे की नाही? मोठ्यांची मूठ मोठी असते. आपण लहान मंडळी आहोत, मोठ्या मुठीचा आधार का घ्यावा लागेल? म्हणून मी भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं असं का म्हटलं. शाळीग्राम सरांना, होडकर सरांना इतके धन्यवाद द्यावेत, इतके धन्यवाद द्यावेत की इतका विलक्षण आणि इतका अद्भुत उपक्रम आपल्या शाळेमध्ये ते राबवतायत. आज सगळ्या परंपरांची जननी असलेलं आणि सगळ्या परंपरांना सार्थ अभिमानाने आमच्या समोर मिरवणारं एक माध्यम आहे भक्तीचं, कीर्तन माध्यम. कलियुगाचं अत्यंत सुंदर असं साधन की जे आपल्याला आतही बघायला शिकवतं आणि बाहेरही बघायला शिकवतं. त्यामुळे सध्या आम्ही सगळे बहिर्केंद्री झालो ना, म्हणून आमच्या मुठी लहान आहेत, आम्हाला मोठ्यांच्या मुठीचा आधार घ्यावा लागेल. आम्हाला उत्तम खाऊ खायचंय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणले, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरत येते. मग हे सगळं जर आम्हाला स्वीकारायचं असेल तर संतांच्या मुठी लागतील, महापुरुषांच्या मुठी लागतील आणि त्यांच्या मार्गाने जर आपण गेलो तर आम्ही आमच्या जीवनाच्या उत्तम ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या या अभंगाचं 3 चरणांचा अभंग आहे. या अभंगाचं प्रयोजन आहे की जे तुकोबराय आम्हाला भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये नेमकं काय काय असलं पाहिजे, भक्त्याची अंतर्लक्षणं नेमकी काय आहेत, भक्ताची बाह्य लक्षणं नेमकी काय आहेत हे सांगत असताना अत्यंत सुंदर शब्दांनी अभंगाची सुरुवात करतात. अभंगाच्या प्रथम चरणात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. शब्द वापरला निष्ठा, भाव, भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुको नये.
मी म्हटलं मग अशी अभंग जाताना पाठच करून जा. एक एक शब्द इतक्या ताकदीचा आहे, एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत तुकोबराय म्हणतात. महाराज एवढ्या प्रचंड अभंग संख्येने आम्हाला गाथा देतात आणि एवढं सगळं करून काय म्हणले माहितीये? तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. सगळं माझ्याकडून देवानी करून घेतलं म्हणाले, मी नाही केलं. आपण जरा जरी काही केलं तरी मी केलं म्हणून लगेच आपल्या स्वतःकडे श्रेय घेतो की नाही. देव आम्हाला एरवी नाही आठवत, आम्हाला देव अवघड पेपर दिवशी आठवतो. गणित इंग्रजीचा पेपर म्हणजे मी माझं सांगते, राहू दे तुमचं नाही सांगत, की आपोआप मारुतीच्या देवळाकडे पावलं जायची, आज वाचव बाबा, नाही का. देव आम्हाला संकटात आठवतो, एरवी नाही आठवत. पण संतांनी क्षणाक्षणाला त्याचं स्मरण केलं, क्षणाक्षणाला. प्रचंड निष्ठा भगवंताविषयी, आणि निष्ठा या शब्दाचा अर्थ आहे खर तर श्रद्धा असा जर आपण घेतला तर आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी श्रद्धेची व्याख्या सांगितली, शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा म्हणाले. कशाला श्रद्धा म्हटलं? शास्त्रेषु शास्त्र प्रमाणावर वचनावर, गुरुवाक्येषु स्वतःच्या गुरूंच्या वचनांवरती. आता गुरुनिष्ठा राहिली नाही, गुरूंवर विश्वास राहिला नाही. शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा. श्रद्धेची व्याख्या सांगितली. परत सांगते, श्रद्धा नावाची आपल्यापैकी असलेली कुणी मुलगी नाही. श्रद्धा कशाला म्हणायचं? अंतःकरणामध्ये असलेली अशी भावना आहे की विश्वासाची भावना आहे. आपली श्रद्धा असावी कुणावर? भगवंतावर. आपली श्रद्धा असावी कुणावर? माता पित्यांवर. आपली श्रद्धा असावी कुणावर? आपल्या आचार्यांवर, आपल्या गुरुजनांवरती. मग तिथे असलेला पूर्ण विश्वास तिला श्रद्धा म्हटलंय. आणि तुकोबरायांनी शब्द वापरलाय निष्ठा. श्रद्धेची अजून एक वरची पातळी आहे, ती म्हणजे निष्ठा आहे. आता आपल्यापैकी बरीच मंडळी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय आणि औद्योगिक असं सगळं शिक्षण इथं या सगळ्या या निकेतनामध्ये मिळतंय आपल्याला. भावी डॉक्टर आहात आपण सगळी मंडळी, बरोबर ना? मग डॉक्टरवर आमचा फार विश्वास असतो की नाही? आम्ही जर आजारी पडलो तर कधी न आठवणारा तो डॉक्टर नावाचा देव आपल्याला आठवतो. आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर लिहून देतात प्रिस्क्रिप्शन, ते घेऊन आपण लगेच मेडिकलमध्ये जातो. आपल्याला बऱ्याच जणांना ते अक्षर नाही कळत खरं, पण तरी पण आपण मेडिकलमध्ये जातो, त्यांना ते कागद दाखवतो, लगेच त्या गोळ्या घेतो आणि आपल्या घरी येऊन देवापुढे ठेवतो. हळदी कुंकू आपलं रोज व्हायचं त्या गोळ्या औषधांना, बरोबर ना? असं करतो का आपण? नाही करत. आपण ती गोळ्या औषधं, जेवढा कोर्स आपल्याला डॉक्टरांनी सांगितलाय तो सगळा कोर्स आपण घेतो. 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, जे काही असेल ते. ती सगळी औषधं गोळ्या आपल्याला घ्यायची असतात का? आपला डॉक्टरवर विश्वास आहे. आपला डॉक्टरवर विश्वास आहे. मला फरक पडला पाहिजे, मला गुण आला पाहिजे. एखादा अंतराळवीर असतो, तो अंतराळात जातो. सुनीता विल्यम्स, कल्पना चावला सारख्या अंतराळवीर, वीरांगना अंतराळात जातात आणि तिथून सॅटेलाइट्सद्वारे सगळी चित्र आपल्याला उपग्रहांच्या माध्यमातून पाठवली जातात आणि आम्ही ते चित्र पाहतो. मंगळावर अमुक अमुक आहे, चंद्रावर अमुक अमुक आहे, हे आम्हाला खाली बसून कळतं. आम्ही त्यावर काय ठेवतो? जागेत ना आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण असं म्हणतो का मी कुठं बघितलंय जाऊन? आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. अरे खरंच हे असलं पाहिजे. एखाद्यानी विषाची बाटली आपल्या समोर धरली आणि सांगितलं हे विष आहे बरं का, विष, हे प्यायल्यावर माणूस मरतो, असं जर म्हटलं तर आपण म्हणू हो असेल असेल बाबा. आपण असं म्हणतो का? मी कुठं बघितलंय, पिऊन बघू बरं, 2 थेंब मी पिऊन बघतो. नाही, आपण विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. माझा मुद्दा नीट ऐका. आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो, आपण एखाद्या शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतो. कितीतरी शास्त्रज्ञांनी शोध लावता 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 सुरुवातीला असं कळलं मोठी आकाशगंगा गॅलेक्सी आहे. त्यानंतर असं कळत गेलं एक नाही, अशा अनंत आकाशगंगा आहेत या ब्रह्मांडामध्ये. इन्फिनिट शब्द वापरला, अनंत आकाशगंगा आहेत. आणि आम्ही ज्याच्या सत्तेने हा सगळा व्यवहार चालू आहे त्या एका शक्तीला आमची संत परंपरा काय म्हणते माहितीये? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये आहेत हे शास्त्रज्ञ आम्हाला सांगतात. पण त्या अनंताचा सुद्धा ब्रह्मांडाचा नायक असलेला जो आहे ना, ती चैतन्य रूपी शक्ती, जिला तुकोबा विठ्ठल म्हणतात, कुणी कृष्ण म्हणतं, कुणी राम म्हणतं,
कुणी गणपती बाप्पा म्हणतं, कुणी महाकाली म्हणतं, पण ती चैतन्यमयी शक्ती, तिच्यावर नेमका आमचा विश्वास नाही. आमचा सगळीकडे विश्वास आहे, आमचा संतांवर विश्वास नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांचं का कौतुक, आपण दर महिन्याला संत विचार ऐकताय मुलांना. खरंच खूप मोठं भाग्य आहे. आणि आपल्यापैकी उगीच जबरदस्तीने कोणी बसत असेल तर आजपासून खरंच ठरवा की हे माझ्या हिताचं आहे, हे माझ्या कल्याणाचं आहे. महिन्यातून एक दिवस 2 तास मी इतकं सुंदर कीर्तन मला महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकांकडून ऐकायला मिळतंय, हे माझं अहोभाग्य आहे. नामदेव महाराज म्हणले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आज आमची पावलं आमच्या लेकरांची, म्हणजे शहरात, तुम्ही आज ग्रामीण भागात असून सुद्धा शहरातल्या लोकांची, मुलांची पावलं इकडं सहजासहजी वळत नाहीत. असा समज असतो की ज्याला काहीच जमत नाही त्यांनी धोतर नेसावं. म्हणजे जे बॅकवर्ड आहेत ना, ज्याला काहीच कळत नाही, अडाणी असतात, त्यांनी ते धोतर नेसतात. पण सर मगाशी मला म्हणाली की इथे या शाळेमध्ये आता विद्यार्थ्यांच्या अंगावर धोतर आणि झब्बा कुर्ता दिसेल, डोक्याला टोपी दिसेल, कपाळाला गंध दिसेल. किती आनंद आहे. आम्ही भारतभूमीचे सुपुत्र आहोत, आम्ही देवभूमीत जन्माला आलो. धन्य भूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास. किती भाग्यवान आहे. या भरतखंडामध्ये जन्म घ्यायला अनेक जन्मांची पुण्याई लागते आणि आम्ही पुण्यवान आहोत अशा माता पित्यांच्या. अशा मातीमध्ये आपण जन्माला आलो की जी माती उत्सव प्रिय आहे, उत्साही आहे, संत विचारांनी सिंचित झालेली आहे. पण थोडं पाश्चिमात्यीकरणाचं वारं आपल्याकडे आल्यामुळे सगळंच बघ बिघडत चाललं, बदलत चाललं. म्हणून पुन्हा एकदा नव्याने आज पुन्हा एकदा या सगळ्याचं बीजारोपण, म्हणजे सुसंस्कृत आणि सुसंघटित व्हावं, एकत्रित यावं. इतक्या सुंदर पद्धतीने विचारांचा, एक आचारांचा परिपाक तयार व्हावा, इतक्या सुंदर पद्धतीने हातात घेतलेलं हे असिधाराव्रत. संतांची हीच तर अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून. दुसरं काय हवंय संतांना, सांगा ना. बरं, दंडवत घालून कामना केली आणि आम्हाला सांगितलं खरा भक्त कसा असतो, त्या भक्ताची लक्षणं काय असतात. निष्ठावंत भाव. भक्ताकडे सगळ्यात पहिली असावी ती निष्ठा. कुठली निष्ठा, कसली निष्ठा. सध्या निष्ठा हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मी काही नव्याने सांगत नाहीये. वापरून वापरून गुळगुळीत केलाय शब्द हा. पण तुकोबरायांनी ज्या वजनाने शब्द वापरला ना, निष्ठा, त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. आम्ही इतका शब्द वापरला, इतका वापरला, उठसूट हा शब्द आम्ही वापरू लागलो. देशनिष्ठा, पतिनिष्ठा, गुरुनिष्ठा, अजून धर्मनिष्ठा, आपल्या कामावरची निष्ठा, अजून सांगू का, पक्षनिष्ठा. आज मी तुम्हाला अमुक अमुक पक्षाबद्दल सांगेन असं सगळं म्हणणं व्यक्त करणारी अनेक मंडळी असतात. या पक्षासारखा पक्ष, पण तुमचा कितवा पक्ष असं म्हणावं लागतं, असं विचारावं लागतं पक्षनिष्ठेविषयी बोलणाऱ्या माणसालाच. निष्ठा शब्द वापरून गुळगुळीत केला. पण तुकोबरायांची निष्ठा काय होती माहितीये, वाटेल ते झालं तरी चालेल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. नामदेव महाराज म्हणले, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह गेला तरी चालेल, देहापेक्षा देव महत्वाचा वाटला. देहापेक्षा आज देवाला मानणारी माणसं थोडी कमी आहेत. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. देवाला मानत नाही आपण. देवाला माना किंवा मानू नका, पण त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. कारण ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमेल. माणसं म्हणतील, उचला आता, झालं यांचं काम. मग 4 जण लागतात, खांद्यावर न्यावं लागतं, नाही का. म्हणून आहेत तोपर्यंत आपल्या आतमध्ये असलेली एक प्राणशक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. तिला डॉक्टरी भाषेमध्ये जठराग्नी म्हटलंय. आणि भगवान गोपाल कृष्ण काय म्हणतात माहितीये का, अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनां देहमाश्रिता. जेवायला बसलात की पहिली अन्नाची आहुती जाते कुठं, त्या अग्नीला. आतमध्ये अग्नी आहे की नाही, सांगा डॉक्टर मंडळी, आहे की नाही अग्नी आतमध्ये. मग आतमध्ये अग्नी आहे, तो प्रज्वलित आहे,
तो पेटलेला आहे म्हणून आपल्याला भूक लागते. आणि आपल्याकडे परंपरेने एक श्लोक म्हणायला शिकवलाय. भोजन करताना आपल्याकडे श्लोक म्हणायची पद्धत आहे. तुम्ही म्हणता का सगळे? कुठला म्हणता? वदनी कवळ घेता. हा हा वा, रघुवीर समर्थ. बरोबर. आता इथं काही आपल्या सुरुवात नाही करायची, काही वाढलेलं नाहीये. तुम्ही छान श्लोक म्हटला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन. हवन शब्द वापरला की नाही? मग हवन कुठं करतो आपण? यज्ञात करतो. हवन यज्ञात केलं जातं. परिणाम काय होतो? हे यज्ञ कर्मच आहे. आपण जेवतो, आपल्याला भूक लागते, आतला अग्नी प्रदीप्त होतो, प्रज्वलित होतो, म्हणजे आपण ती अन्नाची आहुती पोटात घेतो, त्या यज्ञात टाकतो जठराग्नीमध्ये. कुठपर्यंत ही वरची आहुती आहे? जोपर्यंत आतला अग्नी पेटलेला आहे. एकदा का आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी असतो. लोक म्हणतात उचला. मग बाहेरून अग्नी लावण्याच्या आधी आपण आतला अग्नी समजून घेतला पाहिजे. नेमका काय आहे? कोण आहे ते चैतन्य शक्ती? त्या चैतन्य शक्तीचा अत्यंत निष्ठेने माऊलींना सुद्धा लळा लागला होता. आणि माऊली त्या चैतन्याला आवाज देतात, माझ्या जीवाचा तू जीव आहेस. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. आतमधला जो जीवातला जीव आहे ना, कोण असतो? मग तो म्हणाले मी आहे. आपण त्याला मी म्हणतो, त्याला वेदांताच्या भाषेमध्ये कुटस्थ चैतन्य म्हटलंय. आणि तोच ओळखायचंय आपल्याला. मी कोण? आचार्य म्हणाले कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. मी कोण? हु आय एम. व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? मी कोण? आपण कधी विचारतो का स्वतःला मी कोण? मी कोण? मी कोण? विचारा बरं. सारखे प्रश्न विचारायचे. मी कोण? तुम्ही म्हणाल ताई काही पण काही सांगताय, मी कोण? माझं नाव अमुक अमुक अमुक. झालं मी कोणचं उत्तर? नाही, परत विचारायचं मी कोण. मग काय उत्तर मिळेल? मी अमक्या अमक्याची मुलगी, अमक्या अमक्याचा मुलगा. अजून एकदा विचारायचं मी कोण. मग मी या गावचा. परत एकदा विचारायचं मी कोण. महाराष्ट्र राज्य आहे माझं. मी कोण? मी भारताचा नागरिक आहे. मी कोण? असं करता 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 आपल्याला काय उत्तर मिळेल माहितीये का? अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे. मी तो आहे. मी भगवंताचा अंश आहे. मी त्याचंच एक रूप आहे. म्हणून माणसाचा भगवंताकडे जाणारा एक प्रवास झाला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगते. परवा गणपती उत्सव आता आपल्याकडे पार पडला. गणपतीची एक छान मूर्ती एक शिल्पकार घडवत होता. दगडातनं मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. आणि ओबड धोबड असे टोकेरी पडलेले तिथं दगड होते. आणि तो मूर्तिकार त्या दगडातनं मूर्ती घडवत होता गणपती बाप्पाची. अतिशय सुंदर मूर्ती घडवली. पण ती मूर्ती पाहिली आणि माझ्या मनात एक प्रश्न आला. मी आपलं त्यांना विचारून टाकलं. म्हटलं काका, एवढी सुंदर माझ्या गणपती बाप्पाची मूर्ती त्या इतक्या ओबड धोबड दगडातनं तुम्ही केलीच कशी? माझा आपला वेड्यासारखा प्रश्न होता. पण ते म्हणले तुमच्या भाषेत सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले त्या दगडामध्ये आधीच मूर्ती होती. त्या दगडामध्ये आधीच गणपती बाप्पाची मूर्ती होती. फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला. आतमध्ये मूर्ती आपोआप तयार झाली. मग मला कळलं, अरे छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस आहे नाव. आमचा देवत्वाकडचा जर प्रवास व्हायचा असेल, आमच्या निष्ठा जर पक्क्या व्हायच्या असतील ना, तर आम्हाला सुद्धा अनेक प्रकारचं सगळं घाव सोसावे लागतील. त्या दगडाला तो मूर्तिकार ठोकतोय, घासतोय, तासतोय, कोरतोय आणि शेवटी तीच हत्यारं त्याच मूर्ती समोर ठेवून प्रार्थना करतो. त्वम ब्रह्मास्त्वम रुद्रस्त्वम अग्निस्त्वम. मग तो दगड नाही राहत, तो देव बनतो. तसे आमची निष्ठा पक्की असेल ना, तर आमचाही प्रवास मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायांची निष्ठा इतकी पक्की होती, वाटेल ते झालं तरी चालेल, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये महाराज म्हणतात. समाजाने दिलेला सगळा छळ हसत हसत सहन केला या मंडळींनी. का हो? निष्ठा पक्क्या होत्या. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. अनेक प्रकारचे भाव शास्त्रकारांनी सांगितलेत. दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, शांत भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य नावाचा एक भाव आहे.
मग या सगळ्या भावांवर आरूढ असलेला जो खरा भक्त असतो ना, त्याची निष्ठा किती पक्की असावी. त्रिभुवन भागवतकार म्हणाले, वाटेल ते झालं तरी चालेल, आकाश कोसळलं तरी त्या आकाशावर, त्या कोसळलेल्या ढिगावर मी उभा राहीन, असे महापुरुष म्हणत होते. मग ते लोकमान्य टिळक असू दे, स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, हे सगळे भगवद्गीता हातात घेऊन फासावर गेले. वंदे मातरम हा महामंत्र होता त्यांचा. निष्ठा पक्क्या होत्या. वाटेल ते झालं तरी चालेल, देह गेला तरी चालेल, पण तरी सुद्धा आम्ही आमचा मार्ग नाही सोडणार. निर्धार हे वर्म चुको नये. आणि मग हे सगळं असताना भक्ताकडे अजून कुठल्या गुणांचा उहापोह किंवा समावेश असला पाहिजे, तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कांची. एकदा एका मार्गावरनं चालायचं ठरवलं ना, तर आमच्याकडे निष्कामता असली पाहिजे. आम्ही सध्या सगळं काम सकाम वृत्तीने करतो ना, मला काय मिळेल हा प्रश्न असतो प्रत्येक वेळी. हे केलं तर मला काय मिळेल, ते केलं तर मला काय मिळेल. पण संतांची आणि भक्तांची खरी भक्ती ही निष्काम होती, सकाम नाही. निश्चळ मनाची अवस्था न ढळणारी. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अशा मनाला उपमा दिल्यात अर्जुनानी. हे मन अत्यंत चंचल आहे देवा. बघा ना, तुम्ही सगळे कीर्तनात आहे, पण खरंच कीर्तनात आहात का? आहात का? तुम्ही देहाने कीर्तनात बसलाय, मन आहे का? खरं सांगा. इथं सगळीकडे फिरतय, सगळीकडे फिरतय. भूक लागलीये, सगळीकडे मन आमचं फिरत असतं. बर, लहानपणापासून आम्ही इतकं काय काय ठरवतो, याव करीन, त्याव करीन, असं करीन, तसं करीन, पण बोलाची कडी आणि बोलाचा भात राहतो की नाही आपला. नुसतंच बोलतो आपण, करत काहीच नाही. पण या पाठीमागे अवस्था कशी असली पाहिजे? दृढ मन, निश्चळ मन, निष्काम अवस्था आणि भगवंतावर नितांत विश्वास, गुरूंवर नितांत विश्वास, माता पित्यांवर नितांत विश्वास. या संत मांदियाळीचा, महापुरुषांचा तसा विश्वास होता. म्हणून तर एक एक महापुरुष घडले. श्रोते हो, योद्धा संन्यासी असं ज्यांचं वर्णन केलं जातं, असे ज्यांनी शिकागो धर्म परिषद गाजवली आणि विश्वबंधुत्वाचा संदेश सबंध जगभर पसरवला, असे स्वामी विवेकानंद. 5 वर्षाचे होते, लहान होते, पण काय अवस्था होती बघा ना, काय संस्कार होते. वयाच्या 5व्या वर्षी आपल्या बाळाचा वाढदिवस, म्हणजे नरेंद्र लहान, त्यांचं लहानपणीचं नाव. वाढदिवसा दिवशी सगळा मित्र परिवार जमला होता आणि एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाल्या. ए, तू कोण होणार रे मोठेपणी? तू मोठेपणी कोण होणार? आपण काय सांगता, उत्तर देता? माझे वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. माझे वडील इंजिनियर आहेत, मी इंजिनियर होणार. मी अमुक होणार, मी तमुक होणार. असे सगळे जण उत्तर देत होते. आणि या पठ्ठ्याने उत्तर दिलं, मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. नरेंद्रांनी उत्तर काय दिलं? मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. सगळे हसले. वडील याचे वकील विश्वनाथ बाबू दत्त, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील, आणि यांचा पोरगा टांगेवाला होणार. सगळे हसले. पण वडील आपल्यासारखे होते बरं का. म्हणजे काही वडील असे असतात, त्याला कानफटात लावली असती लगेच की तुझा बाप वकील आणि तू टांगेवाला होणार. पण वडिलांनी त्यामागचं कारण समजून घेतलं, कारण तो इंग्रजांचा काळ होता. वडील इंग्रजांचा सूटबूट घालत होते आणि कोर्टात जायचे. तो काही नरेंद्राला पटत नव्हता, आवडत नव्हता. ज्या घोड्याच्या गाडीत बसून जायचे, आता तुम्ही उत्तरेकडे जर गेलात ना, तर ती घोडागाडी, तिला बग्गी असं नाव आहे. आणि तो बग्गी हाकणारा एक असतो ना, त्याला कोचमन असं नाव आहे. तो टांगेवाला. लाल बुंद त्याचा तो पोशाख असतो, पेहराव असतो. हातामध्ये असा लगाम, हातात चाबूक. घोड्यावर मारला की घोडा भरधाव वेगाने पुढे जायचा. आणि पुढे बसणारा तो कोचमन, तुलनेने यजमान जो असतो ना पाहुणा, तो मागे बसतो त्या बग्गीमध्ये. आपण कधी पाहिली तर पहा. बग्गीचा रचनाच अशी आहे. टांगेवाला, तो घोडा हाकणारा माणूस असा उंचावर असतो. त्याला ते आवडायचं. नरेंद्रांनी पटकन उत्तर दिलं की मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. पण आई वडिलांनी काय केलं पाहिजे? हळूहळू हळू आपल्या संस्कारांवरची, आपल्या धर्मावरची, आपल्या परंपरेवरची निष्ठा आणि विश्वास कसा दृढ होत जातो पहा ना. भिंतीवरती एक चित्र लावलं होतं. त्या चित्र असं होतं, कुरुक्षेत्रावर भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतायत, रथाचं सारथ्य करतायत अर्जुनाच्या. भुवनेश्वरी मातेनी आणि विश्वनाथ बाबूंनी आपल्या बाळाला सांगावं, नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, खुशाल हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीत फक्त अर्जुनाला बसव. त्या चित्राकडे दाखवलं बोट आणि सांगितलं,
तुझ्या घोड्याच्या गाडीत फक्त अर्जुनाला बसव, अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या गोपाळ कृष्णासारखा सारथी हो माझ्या राजा. हा संस्कार लहान वयामध्ये केला. आणि हळूहळू तुम्ही कधी वाचलं तर नक्की वाचा स्वामी विवेकानंदांचं चरित्र. स्वामीजी म्हणतात की पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव आमच्यावर होता आणि हळूहळू आमचा देव भोळेपणा नष्ट व्हायला लागला. आम्ही देव मानेनासे झालो, आमच्या निष्ठा गुळगुळीत झाल्या, आमची देवावर धर्मावर निष्ठा नाही राहिली. कारण पाश्चिमात्य लोक इथे यायचे, इंग्रज लोक इथे यायचे आणि भारतातल्या सगळ्याच प्रथा परंपरा देव धर्म हे सगळं खोटं आहे म्हणायचे, थोतांड आहे हे सगळं असं म्हणून आमची स्टिंगल करायचे. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली या लोकांनी तुडवायला सुरुवात केला. आणि खरंय मंडळी, फक्त इंग्रज आले का? कोण कोण आले? डच आले, शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. मुघल आले, अनेक सुलतानी आक्रमण या भूमीवरती झाली. आणि एवढ्या वर्षानंतर या सगळ्या लोकांनी इथलं सगळं नेण्याचा प्रयत्न केला, लुटून सगळं नेलं. रिकाम्या आगबोटी भरून आले होते इंग्रज, सगळं नेण्याचा प्रयत्न केला आणि आमचा राष्ट्राभिमान सुद्धा स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकलाय. बर इतक्या वर्षानंतर इतक्या स्वाऱ्या होऊन अक्षरशः या लोकांनी नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठ होती, 6-6 महिने पुस्तकं जळत होती, जाळून टाकली विद्यापीठ आमच्या इथली शिक्षण संस्था. आणि गुरुकुल पद्धतीचं शिक्षण होतं भारतामध्ये. ती गुरुकुल पद्धती नामशेष केली, पुस्तकं जाळली. आणि इथं भारतीयांवर जर राज्य करायचं असेल तर म्हणाले आता इंग्रजी शिक्षण किंवा कॉन्व्हेंट शिक्षण आणायचं. म्हणून बघा, इंग्रजी शिक्षणाला नकार नाहीये, उत्तम इंग्रजी भाषा आम्हाला आलीच पाहिजे, इंग्रजी शिक्षण आमच्याकडे असलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आमच्या परंपरा, आमची संस्कृती, आमचा सनातन धर्म हे सगळं आम्हाला कधी कळणार? याकरता कीर्तन आहे बरं का, याकरता कीर्तनाचं प्रयोजन आहे. विठ्ठल गंमत सांगू का तुम्हाला? बघा, मी सांगितलं तुम्हाला एवढ्या वर्षात हजारो स्वाऱ्या झाल्या, हजारो आक्रमणं झाली. अनेकांनी आमच्यावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, सगळं जिंकून नेण्याचा प्रयत्न केला, पण नाही जिंकता आलं, नाही जिंकता आलं. सगळं नेलं असेल पण खरं सांगू, भारतीय भूमीतली कुटुंब व्यवस्था आणि भारतीय भूमीचा संस्कार त्यांना नाही नेता आला, नाही नेता आला. मग एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्ही काय म्हणतो? जो जीता वही. बघा पटकन आलं की नाही तुमच्या तोंडात नाव? जो जीता वही सिकंदर. एवढ्या वर्षानंतर आम्ही त्यांचेच पोवाडे गातोय. मी असं काही म्हणायला सांगितलं होतं तुम्हाला सिकंदर म्हणा वगैरे, पण आमच्या रक्तात इतकं ते नाव भिनून गेलंय ना की आम्ही पटकन बोलून जातो जो जीता वही सिकंदर. आजपासून म्हणी बदला. जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीते वही छत्रपती संभाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीते वही राजा विक्रमादित्य, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीते वही झांसी की राणी. कितीतरी नावं आपल्याला घेता येतात. आपण या सगळ्यांना विसरतो आणि नको त्यांची नावं घेतो की नाही. या लोकांचा उद्दिष्टच हे होतं. लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षण तज्ञ होता, त्यांनी आपली शिक्षण व्यवस्था बदलली, आपला अभ्यासक्रम बदलला आणि इथे सगळे त्यांचे सिद्धांत येऊन आमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. मी अभ्यास करू नका असं म्हणत नाही. तुम्ही म्हणाल ताई आता आमच्या पुस्तकात जे आहे ते आम्ही वाचायचं नाही का? जरूर वाचा, मार्क उत्तम मिळवा, माझं काही म्हणणं नाही. पण खरं सांगू, डार्विनचा उत्क्रांतीवादाचा एक सिद्धांत आहे. काय सांगतो आपल्याला? माणसाची उत्क्रांती कशी झाली? द्या ना उत्तर मोठ्याने. माणूस कसा तयार झाला? माकडापासून. माकडासारखा आम्ही वागतो कधी कधी, पण आम्ही माकडापासून झालोय असं वाटतंय तुम्हाला? आता हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकताना मी पुराणाचा आधार देऊन तुम्हाला सांगते. श्रीमद भागवत महापुराण नावाचा ग्रंथ आहे, जो 17 पुराणांनंतर व्यास महर्षींनी 18वं पुराण म्हणून लिहिला. त्या भागवत पुराणामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय, माणूस कसा तयार झाला. ब्रह्मदेवांच्या सृष्टीचं वर्णन आहे. ब्रह्मदेवांनी जगातलं पहिलं जोडपं निर्माण केलं होतं, मनू आणि शतरूपा त्याचं नाव. मग मनू पासून निर्माण झालेले आम्ही सगळे मानव आहोत. दानवासारखे मरकटासारखे कधी कधी वागतो. पण डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत त्याच्याच मुलांनी खोटा ठरवला. त्याच्या मुलांनी त्यांना प्रश्न विचारला होता की म्हणाले हे असं कसं झालं? म्हणले बाबा, माकडाचा जन्म, माणसाची उत्क्रांती माकडापासून. मग असं जर असेल तर आता जी माकडं दिसतायत त्यांचं काय करायचं? आता जी सगळी माकडं दिसतायत त्याचं काय करायचं?
हा त्यांच्याच मुलांनी त्याला विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे मनूपासून आम्ही सगळे मानव निर्माण झालो आणि इथे दोन वंश झाले, चंद्रवंश एक आणि सूर्यवंश एक. एक होता चंद्रवंश, एक होता सूर्यवंश. चंद्रवंशामध्ये प्रभू गोपालकृष्ण जन्माला आले, सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. चंद्रवंशामध्ये गोपालकृष्ण परमात्मा हे यदुकुल असं म्हटलं जातं, म्हणून देवाचं आडनाव काय आहे? यादव. पण म्हणले ते यादव गाईला चारा घालत होते. कळलं का? जागेपणी ऐका बरं का. गोपालकृष्ण यादव हे गोपालन करत होते, गो संवर्धन करत होते, गायीवर प्रेम करत होते, गायीला चारा खायला घालत होते. नंतरच्या यादवांनी गायीचाच चारा खाल्ला. पण मग हे सगळं असताना यदुकुलातले गोपालकृष्ण आणि इकडे सूर्यवंशामध्ये प्रभू राम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान. या सूर्यवंशामध्ये पुढच्या काळामध्ये वेरूळच्या घृष्णेश्वराच्या कृपाशीर्वादाने भोसले घराण्यामध्ये मालोजीराजे भोसले जन्माला आले. त्यांच्या पोटी जन्म झाला शहाजीराजे भोसल्यांचा. इकडे चंद्रवंशामध्ये लखुजीराजे जाधव, सिंदखेड राजाचं एक घराणं होतं जाधवांचं, म्हणजे यादवांचेच जाधव झाले. त्या जाधवांच्या घराण्यामध्ये लखुजीराजे जाधवांची एक मुलगी होती जिजाऊ, ज्या महाराष्ट्राच्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा विवाह होतो. चंद्रवंश सूर्यवंश एकत्र येतात आणि या भूमीला एक शककर्ता राजा, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज मिळून जातात. हे या भूमीचं सार्थक आहे, हे या भूमीचं वैभव आहे. म्हणून आमचे वारसदार राम आहे, आमचे पूर्वज रामकृष्ण, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी माकडं नाहीत. एवढं डोक्यात पक्क ठेवा बरं का. त्यांचे आम्ही वंशज आहोत, त्यांचे आम्ही वारसदार आहोत. मग तुकोबरायांना आम्हाला हेच सांगायचंय, या सगळ्या मंडळींनी जे एक गोष्ट आम्हाला करायला शिकवली ती आम्हाला निष्ठेने करावी लागेल, अत्यंत विश्वासाने करावी लागेल. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, 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 धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड म्हणून धर्मनिष्ठा शिकवली, धर्म पालन करायला शिकवलं. भगवंतांचं कार्य आहे, विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांचा नाश व्हावा, धर्माची पुनर्संस्थापना व्हावी आणि समाजामध्ये नीतीचं दर्शन सगळ्यांना व्हावं. यासाठी आमचा प्रयत्न असला पाहिजे. मी स्वामीजींचं उदाहरण सांगत होते मगाशी. ज्या स्वामीजींनी अगदी लहान वयामध्ये विवेकानंदांनी पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव ज्यांच्यावर पडला आणि ते म्हणायला लागले, चरित्रात सांगतात की आम्ही नास्तिक बनायला निघालो, आम्ही देवाला मानायला तयार नाही. मग भेटेल त्याला विचारायचं, देवाला पाहिलंय का, देवाला पाहिलंय का. कुणी बैरागी, संन्यासी, साधू, सत्पुरुष एखादा दिसला की त्याला विचारायचं, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का. कुठेच उत्तर मिळत नव्हतं. आणि पहिल्यांदा आयुष्यात या प्रश्नाचं उत्तर देणारी व्यक्ती समोर भेटली गुरु स्वरूपामध्ये. कोण हो? रामकृष्ण परमहंस. रामकृष्णांच्या समोर नरेंद्र स्वामी विवेकानंद उभे आहेत. रामकृष्ण परमहंसांकडे पाहिलं आणि पहिला आपला ठेवणीतला प्रश्न विचारला, तुम्ही देवाला पाहिलंय का. रामकृष्ण परमहंस शांतपणे उत्तर दिलं, हो. तुला कसा पाहतोय तसा देवाला पाहिलाय. मग हुरळून नाही गेले, मला दाखवाल का. लगेच दुसरा प्रश्न तयार होता. म्हणाले, मला दाखवाल, मला दाखवाल. रामकृष्ण परमहंस म्हणाले, हो, मला जसा पाहतोयस ना तसा तुला देवाला दाखवेन. मग कलकत्त्याला बोलावून घेतलं दक्षिणेश्वराला आणि मग तिथे प्राथमिक अवस्थेपासून सगळी तयारी करून घेतली. ध्यानधारणा, योग, प्राणायाम या सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या. तेव्हा निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला
आणि मग देव दिसला हा अनुभव विवेकानंदांनी घेतला. परिव्राजक अवस्थेमध्ये भारत भ्रमण केलं. 3 वर्ष स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारीला गेले आणि तिथे स्मारक आहे आज भारताच्या दक्षिणेला. 72 तास ध्यानावस्थेमध्ये एका खडकावर जाऊन बसले. एक खडक खुणावत होता. नावाड्याला विचारलं, मला त्या खडकावर सोडतोस का? तो नावाडी म्हणला, पैसे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्या खिशात पैसे नाहीयेत, पण माझ्या बाहूंमध्ये बळ आहे. घेतली समुद्रामध्ये उडी आणि तो खडक गाठला. 3 दिवस 3 रात्री त्या खडकावर बसून साधना केली. मी कोण याचं उत्तर प्राप्त केलं आणि मग भगवंतापेक्षा मी कोणी वेगळा नाहीये ही अवस्था निर्माण झाली. जीवनाचं ध्येय निश्चित झालं आणि हेच स्वामी विवेकानंद भारताचं प्रतिनिधित्व करायला शिकागोची धर्म परिषद गाजवतात आणि विश्वबंधुत्वाचा एक सुंदर संदेश भारताच्या वतीने मांडतात. अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणून सगळे एका सूत्रात घेतलं आणि भगवंताचं जे तत्वज्ञान आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, हे विलक्षण तत्वज्ञान मांडलं. मला सांगा ना, हा विश्वास असावा लागेल, ही निष्ठा असावी लागेल. नामदेव महाराज म्हणले ना, आपण प्रमाण ऐकलं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. प्राण गेला तरी चालेल, पण आमचं ध्येय आणि आमच्या निष्ठा आम्ही पक्क्या ठेवू. हा संतांचा किंवा महापुरुषांच्या आयुष्याचा संदेश होता. वाटेल ते झालं तरी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कुठे गेले हो? लंडनला गेले होते. कशा करता? अलीकडे पुस्तक वाचनाची परंपरा किंवा प्रथा कमी झाली, वाचन संस्कृती कमी झाली, म्हणून आध्यात्मिक लायब्ररी आज पाहिलं मी, दर्शन घेतलं. आम्ही वाचायला तयार नाही. एका मुलाला मी विचारलं होतं, तू वाचतोस का रे चांगलं काही? तुम्ही वाचता का काही चांगलं चुंगलं, काही एखादं पुस्तक, काही अवांतर वाचन करता का? शालेय अभ्यासाव्यतिरिक्त काही वाचता का? तो म्हणाला, ताई व्हॉट्सअपवरचे मेसेज इतके असतात, म्हणले तेच संपत नाही वाचून, इतकं वाचतो. आता अलीकडे ते एक विद्यापीठ चांगलं आहे व्हॉट्सअप, आहे की नाही? तेच संपत नाही म्हणाले. म्हटलं तू खरंच काही वाचत नाही? नाही म्हणले, नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही. विठ्ठल वाचाल तर वाचाल, म्हण की नाही, चांगलं वाचलं पाहिजे. श्यामची आई पुस्तकाचं कव्हर सुद्धा आता दुर्मिळ झाले बघायला मिळणं. घराघरात हे पुस्तक असावं. आम्ही घरं भरली, फर्निचर भरले, माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर आहे घरात, पण 50 रुपयाचं पुस्तक सापडेल की नाही हे सांगता येत नाही. इतकी दुर्भिक्ष झालं वाचन संस्कृतीचं. मग त्या श्यामच्या आईनी काय संस्कार केले होते? साने गुरुजी काय सुंदर आठवण सांगतात. तो आंघोळ करून ज्यावेळी श्याम बाहेर येतो मोरीतनं, बाथरूम मधून ज्यावेळी तो बाहेर येतो, त्यावेळी आईला सांगतो, आई तुझा पदर खाली पसर, माझ्या पायाला घाण लागेल, माझ्या पायाला माती लागेल. त्यावेळी आई सांगते, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस, तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून जप माझ्या राजा, आयुष्यभर. हा संस्कार त्या वयामध्ये होत होता, त्या वयामध्ये ते संस्कार केले जात होते, म्हणून ही मंडळी, ही माणसं घडत होती. श्रोते हो, छत्रपतींचं घडणं सुद्धा असंच आहे की नाही हो? राजे लढले कसे आम्हाला माहितीये, पण घडले कसे याचा विचार आम्ही कमी करतो. आमचा विश्वास आणि आमची निष्ठा जर पक्क्या व्हायच्या असतील ना, आमच्या धर्माविषयक, आमच्या संतांच्या विचारांच्या विषयक, तर आम्हाला या महापुरुषांच्या चरित्रांकडे जावं लागेल, बघावं लागेल, थोडंसं त्यांच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल. तुकोबा नाहीये तिथं, पण गाथेच्या रूपाने महाराजच आम्हाला मार्गदर्शन करतायत. ज्ञानोबा माऊली नाहीये तिथं, पण लेकरू होऊन जाऊया आईच्या मांडीवर जातो तसं ज्ञानोबाराय आम्हाला समजावून सांगतील आमच्या जीवनाचं सगळं गमक. हे देवभक्तीच्या बाबतीत झालं. देशभक्तीच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्यवीरांचं उदाहरण सांगत होते. लंडनला गेले शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग करायला. लोकमान्य टिळकांनी स्कॉलरशिप मिळवून दिली होती सावरकरांना. काळजी करू नका म्हणाले, मी जातो. श्यामजी कृष्ण वर्मा आणि लोकमान्य टिळक या दोघांनी सावरकरांना आग्रह केला, विलायतेला जा, बॅरिस्टर होण्याच्या निमित्ताने जा. पण तिथं जाऊन शस्त्र निर्मिती केली सावरकरांनी. बोटींच्या माध्यमातून बंदुकी आणि बॉम्ब, पिस्तूल आणि बॉम्ब पाठवलं भारतामध्ये. क्रांतिकारकांचा लढा आपल्या सगळ्यांना माहितीये. खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक होता, त्यांनी बंगालमध्ये बॉम्बचा पहिला धडाका केला. सगळं इंग्रज सरकार हादरलं होतं. बॉम्ब आला कुठून? भारतात तर शस्त्र नाहीच आहे, शस्त्र निर्मितीचं ज्ञान नाही, तंत्रज्ञान नाही.
अनंत कान्हेरे नावाचा एक क्रांतिकारक होता. जॅक्सन नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याची त्यांनी नाशिकच्या प्रांतामध्ये हत्या केली. आपण सगळं हे वाचता ऐकता इतिहासामध्ये आहे ना की नाही? आहे ना आपल्याला अभ्यासक्रमात? मग अनंत कान्हेरे नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाकडे पिस्तूल येतं कुठून, हा सगळ्या भारतभूमीला प्रश्न पडतो. आणि इंग्रज सरकार हादरून जातं की भारतात पिस्तूल आलं कसं. मग खटला चालवला जातो, शोध घेतले जातात आणि सावरकरांना पकडून आणलं जातं त्या जहाजामधनं घालून भारतामध्ये. आणि जहाजातनं भारतात येत असताना त्या जहाजातून सावरकरांनी मध्य समुद्रामध्ये टाकलेली उडी ही जगप्रसिद्ध आहे, जगविख्यात आहे. काय निष्ठा होती हो. मी मरेन, मी संपेन हे कळत नव्हतं का त्यांना? कशासाठी गेले होते? बॅरिस्टर व्हायला गेले होते. स्वतःचा संसार सुखाने करता आला असता, पण या लोकांनी स्वतःच्या संसाराची चुलबुळकी फोडली आणि राष्ट्राचा प्रपंच केलाय. सावरकरांनी मध्य समुद्रामध्ये उडी घेतली. काही इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं, पुन्हा जहाजात घालून भारतात आणलं. भारतामध्ये खटला चालला आणि ब्रिटिश सरकारने सावरकरांना शिक्षा फरमावली. 50 वर्ष अंदमानची काळ कोठडी. अंदमानच्या तुरुंगामध्ये 50 वर्ष राहायचं. सावरकरांना इंग्रजांनी सांगावं इथून पुढची 50 वर्ष म्हणजे 1960 सालापर्यंत तुम्हाला काळ कोठडीत राहावं लागेल. पण सावरकर होते. त्यांनी प्रश्न विचारला इंग्रज अधिकाऱ्याला त्या कोर्टामध्ये, आर यू शुअर 1960 साली तुम्ही मला सोडणार, पण आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? 1960 सालापर्यंत तुम्ही आमच्या देशावर राज्य कराल याची खात्री आहे का तुम्हाला? याला म्हणायचं देशनिष्ठा. काय निष्ठा होत्या. प्राण सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होती सावरकरांची. त्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती पांढरी सहा द्या, पांढरी सहा. आपलं पांढरी 2 चालू आहे ना? हा ओके. स्केल चेंज. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होते समुद्राला? ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती सावरकर उभे होते. तुकोबरायांनी हेच तत्वज्ञान मांडलंय. बरं, माझी निष्ठा आणि माझा निर्धार कसा पक्का असला पाहिजे. रणांगणावर निघालेला एखादा शूर असतो ना, तसा माझा निर्धार भगवंता तुझ्या प्रती असला पाहिजे. माझी निष्ठा, भक्ताची निष्ठा ही भगवंताप्रती अशी असली पाहिजे. सगळं मिळणं आणि कीर्तनात हे गायला मिळणं हे माझं भाग्य आहे. या मुलांसमोर विठ्ठल काय झालं? लंडन वरून त्यांना पकडून आणलं, शिक्षा सुनावली गेली आणि अंदमानला जाण्यापूर्वी साखळ दंडांनी जखडून, म्हणजे आरोपीच्या कैद्याच्या वेशामध्ये मुंबईच्या एका जेलमध्ये सावरकर काही दिवस होते. बायको भेटायला आली त्यांची. 18 वर्षाचं वय होतं पत्नीचं. माई म्हणायचे, नाव यमुना सावरकर. कधीतरी वाचा माझी जन्मठेप सावरकरांची. आपण गाथा ज्ञानेश्वरी जसं वाचणार आहे ना आता, तशी ह्या महापुरुषांची चरित्रही वाचायला घ्यावीत. राम आणि कृष्ण आम्हाला कळाले पाहिजेत. छत्रपतींना हे जिजाऊ माऊलींनी वेळोवेळी सांगितलं म्हणून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात राजे. का? कारण कंसाला मारणारा कृष्ण राजे शिकले होते, रावणाचा वध करणारा प्रभू रामचंद्र राजे शिकले होते लहान वयामध्ये, कीचकाची छाती फोडणारा भीम राजे शिकले होते लहानपणी. आता आम्हाला भीम माहिती नाही, कुणी माहिती नाही. परवा मी एका विद्यार्थ्याला विचारलं, तुला भीम माहितीये का रे? भीम. ते म्हणलं, हा छोटा भीम डोलकपूरचा लाडू खातो. आम्ही तेवढ्यातच अडकलो. कधी भीम कळणार, कधी अर्जुन कळणार, कधी युधिष्ठिर कळणार. मग हे सगळं जर कळायचं असेल ना, सावरकरांना त्या कैद्याच्या वेशामध्ये ज्यावेळी पिंजऱ्यामध्ये त्या तुरुंगामध्ये ठेवलं गेलं ना, त्यावेळी बायको भेटायला आली होती. देशनिष्ठा आपण पाहतो, काय त्याग असतो, काय स्वार्थाचा त्याग केला असेल या मंडळींनी. बघा ना, अहो त्यांनाही छान गुंठा एकर घेता आलं असतं, कितीतरी जमवून ठेवलं असतं, पण नाही, सगळं सर्वस्वाचा त्याग केला. 18 वर्षांच्या यमुनामाई भेटायला येतात. सावरकर असे कैद्याच्या वेशात साखळदंडांनी जखडलेले आहेत आणि बायको सांगते, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि बायकोशी सावरकर बोलतायत. पुस्तकातली जशीच्या तशी वाक्य सांगते मी तुम्हाला. सावरकर म्हणतात की या वेशात तुम्हाला अनोळखी वाटलो ना? मी वाटणारच, कारण आपला नवरा, आपला पती विलायतेहून बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल. पैसा मिळवू, थाटात संसार करू, प्रपंच करू असा विचार तुम्ही केला असेल, पण मी विचार केला माझी भारत माता आजारी आहे.
माझी आई पारतंत्र्यात आहे, माझी मातृभूमी पारतंत्र्यात आहे. आणि माझी भारत माता आजारी असताना, माझी आई आजारी असताना मी असा सुखात नाही राहू शकत. माझी चुलबुळकी फोडून हा राष्ट्राचा संसार करावा असं मला वाटलं. म्हणून या कैद्याच्या वेशात आज तुम्ही मला पाहताय. तिकडे जाऊन रशियन मित्रांच्या सहकार्याने शस्त्र बनवली, सावरकरांनी भारतात पाठवली. पण हे सगळं झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या बायकोला सांगतात, यमुना माईंना सांगतात, माई या जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिलाय, कसलंच संसाराचं सुख मी तुम्हाला दिलं नाही. दर वटपौर्णिमेला तुम्ही हाच पती मिळावा असं म्हणावं तरी कसं. त्यावेळी काय करतात, 18 वर्षाचं वय, पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न व्हायचे. 18 वर्षाच्या होत्या यमुना माई. खाली वाकल्या, त्या सळईतनं हात आत घातला आणि पायाला हात लावला सावरकरांच्या. आणि सावरकरांना सांगतात, सावरकर म्हणतात, काय काय करताय? म्हणाले, पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत. कारण या जन्मामध्ये आपल्या देशाची, आपल्या संसाराची आणि आपल्या प्रपंचाची राख रांगोळी किंवा चूलबोळकी फोडून देशाचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम भगवंतांनी या जन्मात जर मला दिलाय ना, तर जन्मोजन्मी असा पती मिळावा. ही पतिनिष्ठा सुद्धा या देशातल्या पतिव्रता स्त्रियांकडून आपल्याला शिकायला मिळाली. काय होतं सीतेचं पातिव्रत्य, काय होता त्याग. प्रभू रामचंद्र निघाले वनवासाला. खरं सांगू का, जनक राजांनी निरोप पाठवला होता, ये ग बाई माहेरी, जाऊ दे तिकडे वनवासाला. 14 वर्षांनी ते आले की मग तू जा अयोध्येत. आत्ताची सीता असती तर काय केलं असतं, बॅग भरली असती की नाही, पटकन गेली असती. पण नाही, प्रभू रामांनी सीतेचा निरोप घेण्याकरता यावं. जानकी, मी वनवासाला चाललोय, मी निघालोय. त्यावेळी सीताबाई सांगतात, निघालात, माझा निरोप कसला घेता हो. गदिमांचे शब्द आहेत, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पखवाजातनं सगळे बोल निघतात, सगळे. वा वा, विठ्ठल हा त्याग आहे, हा स्वार्थाचा त्याग आहे. एखादा शूर रणांगणामध्ये जातो आणि माघारी परतून सुद्धा पाहत नाही, तसा या देशाचा सैनिक सुद्धा बघा ना, सेवेवरती जातो. निष्ठा काय असते. मला असं वाटतं, सीमेवर आपली लेकरं पाठवणाऱ्या माता पित्यांचं काळीज सुद्धा वाघाचं असावं लागतं. ते असतं म्हणून आपली लेकरं सीमेवर पाठवतात. मग जाणारा जवान जसा मागे परतून पाहत नाही ना, तसं धैर्य आणि तसा निर्धार, तसा विश्वास, तशी निष्ठा आणि तसा विश्वास भगवंता माझ्याही इकडे असला पाहिजे. रणी निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता शूर न फिरे माघारी, निघता शूर न फिरे माघारी, निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता शूर
रणांगणावर निघालेला शूर जसा निष्ठेने पुढे चालत राहतो ना, तसं आम्ही आमच्या हातात घेतलेलं कुठलंही काम ते सत्कर्म आणि ती कर्मपूजा भगवंतांची बांधायची आहे. स्वकर्म कुसुमांची बीरा पूजा केली हो या पारा तोषाला की. भगवंताच्या आनंदाकरता त्याला आवडेल असं कर्म तुमच्या माझ्याकडून सुद्धा घडलं पाहिजे. आमच्या हातात घेतलेल्या कामामध्ये निष्ठा पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहो न येवास आणिकांची विठोबा रखुमाई. टाळी टाळी. टाळी भजन करा. हरि जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. हरि जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हा, हा. विठोबा रखुमाई. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणिकांची. तुकोबराय असू देत, ज्ञानोबराय असू देत, संतांनी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तर दिलाच, पण आमच्या निष्ठा कशा पक्क्या असाव्यात, आमचा निर्धार कसा पक्का असावा. नाही तर मग मरगळलेली अवस्था येतेच ना हो जीवनामध्ये. नैराश्य, सोपं बोलायचं मराठीत फ्रस्ट्रेशन, काय वेळ लागतो यायला. ज्याच्याकडे बघावं ते टेन्शन मध्ये आहे. ऐक नाही, सगळ्यांना टेन्शन आहे. 2 वर्षाचं बाळ सुद्धा त्याच्या हातात मोबाईल देऊ नका, मग बघा कसं टेन्शन मध्ये जातं ते सुद्धा. त्यालाही टेन्शन आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे सध्या. ज्याच्याकडे बघावं त्याचा चेहरा असा ओढलेला आहे. कोणी नीट मन मोकळं हसायला तयार नाही. मी तर म्हणते मन मोकळं रडायला सुद्धा तयार नाही, नुसती घुसमट आहे आतल्यात आतल्यात आतल्यात. मग हे सगळं मोकळं कधी होणार. संतांनी प्रचंड मोठी दिव्य दृष्टी आपल्या सगळ्यांना दिली आहे, आपल्या अक्षरांच्या माध्यमातून, आपल्या विचार तत्वज्ञानाच्या माध्यमातून. मी नेहमी एक विधान करते की आम्ही एखाद्या डॉक्टरचा किंवा एखाद्या काउन्सिलरचा आधार घेतो आमच्या मनाचं नैराश्य घालवण्याकरता, पण संत विचारां इतकं समुपदेशन करण्याची ताकद कशातच नाहीये जेवढी ताकद संत विचारांमध्ये आहे.
आमच्या मनातला पडलेले सगळे प्रश्न म्हणजे मानवी जीवनाच्या यथार्थ प्रश्नांची समर्पक उत्तरं देण्याचं सामर्थ्य फक्त संत विचारांमध्ये, माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबांच्या गाथेमध्ये. आता हे झालं महापुरुषांनी अमुक अमुक केलं, तमुक तमुक केलं. ताई तुम्ही आम्हाला सांगितलं संतांनी एवढा मोठा त्याग केला. माझ्या ज्ञानोबरायांचा तर त्याग केवढा मोठा आहे, केवढी निष्ठा आहे भगवंताविषयी. समाजाकडून मिळणारा सगळा छळ हसत हसत सहन केला ज्ञानोबरायांनी. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी माता या दोघांनी देहांत प्रयश्चितासारखी शिक्षा स्वतःला स्वीकारून घेतली का तर आपल्या लेकरांना समाजात सन्मानाने जगता यावं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4 लेकरं या मातीला मिळाली. अमृताची संजीवनी जिथं उतू घालवली या मंडळींनी. सगळं झालं, सगळ्यांनी सगळं केलं. आता आपण काय करायचं आपल्या पातळीवर? मग आमच्या पातळीवर आम्हाला एवढंच करता येईल. काय झालं, एका इमारतीला खूप मोठी आग लागली, खूप मोठी, वणवा पेटला. जागेत ना सगळे, झाले कीर्तन माझं, काळजी करू नका, थांबणारे. खूप मोठी आग लागली, वणवा पेटला आणि त्या इमारतीच्या जवळ एक तळं होतं, एक सरोवर होतं, एक चिमणी होती. त्या तळ्यातलं पाणी तिने चोचीत घ्यावं आणि त्या आगीवर नेऊन टाकावं, असं तिचं काम सुरू झालं. ती तळ्यातलं पाणी घेतीये आणि त्या इमारतीच्या आगीवर नेऊन टाकतीये. त्या आगीमध्ये अडकलेल्या लोकांना काही माणसं बाहेर काढत होती. त्या इमारतीवर पाणी कोणी मारत होतं. जो तो ज्याला त्याला जमेल ते काम करत होता. चिमणीचं काम चालू होतं. हे पाहिलं एका कावळ्याने. फांदीवर बसलेला कावळा चिमणीकडे बघून हसायला लागला. असे कावळे समाजात सुद्धा बरेच असतात. चांगल्या माणसाला चांगलं काम करू देत नाहीत. चांगल्या कामामध्ये विघ्न आणणारी मंडळी बरीच असतात. बघा ना, आता गणपती उत्सव, नवरात्र उत्सव टिळकांनी सुरू केले. गणपती उत्सव कशा करता? सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र गुण्या गोविंदांनी आपल्या धर्माचं, आपल्या संस्कारांचं बीजारोपण करावं. पण आता गणपती उत्सवामध्ये पडद्याच्या मागे पत्त्याचे डाव रंगतायत आमच्या तरुण पिढीचे. डीजे शिवाय आमचा उत्सव होत नाहीये. म्हणजे गणपती बाप्पा मिरवणुकीला विसर्जनाच्या वेळी त्याला पाखरा आजाद केलं तुला ऐकायला लागतंय. हे त्याच्यावर आलेलं केवढं मोठं विघ्न आहे. विघ्नहर्त्यावरच आलेलं विघ्न आहे ते. किती दुर्दैवी अवस्था आहे, विचार करा ना तुम्ही. मग आपण लहान लेकरं आहोत ना, आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो? आपण हे बदलू शकतो का? आपण 4 जणांना सांगून बघू शकतो का? सत्ता, ऐश्वर्य हा जो गुण आहे ना भगवंतांचा, ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती नाही. आपलं म्हणणं लोकांनी ऐकलं पाहिजे, याला ऐश्वर्य म्हणतात. माझं ऐश्वर्य काय आहे? आज सरांच्या एका शब्दावर एवढी सगळी सूत्र हलतायत, हे त्यांचं ऐश्वर्य आहे. गोपालकृष्ण 8 वर्षाचे होते गोकुळामध्ये. 8 वर्षाच्या गोपालकृष्णांनी गोवर्धन पर्वताची पूजा करा आणि इंद्रपूजा बंद करा हे 8व्या वर्षी गोकुळाला सांगावं आणि पिढ्यानपिढ्याची परंपरा एका क्षणात बंद व्हावी, हे देवाचं ऐश्वर्य आहे. माऊली त्याचे गुण सांगतात ना, 6 गुण, त्यातला एक ऐश्वर्य हा गुण आहे. तसं आपली माणसं ऐकतात का? इथं घरात कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. तू गप्प बस, तुला काही कळत नाही. सगळ्यांना बोलायचंय, ऐकायचं कुणालाच नाहीये. त्यामुळे आपलं काही मंडळींनी ऐकावं हे आपलं ऐश्वर्य असतं. मग आता आपण बोलून बघूया ना, वाढदिवस उत्तम पद्धतीने, शास्त्रशुद्ध आपल्या धर्म पद्धतीने साजरा व्हावा. आपण कथा कीर्तन नेहमी ऐकता, सांगून बघूया, बोलून बघूया काय करावं लागेल. आता नवरात्र उत्सवामध्ये बघा, तो मेसेज फिरेलच काही दिवसात. अमुक दिवसाचा अमुक रंग, या दिवशी अमुक रंग, त्या दिवशी तमुक रंग, फिरणार आहे हा मेसेज काही दिवसात. ज्यांनी कुणी हा मेसेज काढलाय शोधून, त्यांना शोधलं पाहिजे खरं तर. कारण असं कुठल्याही पुराणात, धर्मग्रंथ, कुठल्याच शास्त्रात असं सांगितलं नाही की देवीनी अमुक दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती. महिला मंडळ कमी संख्येने आहात आपण, पण आपला हट्ट असतो त्या दिवशी तीच साडी. बरं, उत्सव प्रिय आपण आहोत, आपण छानच राहिलं पाहिजे, प्रश्नच नाही. देवाला असंच आवडतो आपण. पण अट्टहास ज्या गोष्टीचा आपण करतो ना, मग त्याऐवजी गाथा सप्तशतीचं पारायण करूया, देवीचं महात्म्य समजावून घेऊया, स्त्री शक्तीचा जागर खरा काय आहे ते समजावून घेऊया. या देशातली नारी शक्ती कशा पद्धतीने महिषासूर मर्दिनीनी 9 दिवस नवरात्र महिषासुराला मारलं, रक्तानी माखलेली होती देवी. तिला झोपायला, विश्रांतीला वेळ नव्हता, तिला पायात चप्पल नव्हती, अन्न पाणी नव्हतं, आणि अशा 9 दिवसात तिला रंगाच्या साड्या नेसायला कुठं वेळ होता हो? पण हे आम्ही नको त्या गोष्टींकडे आमचा जास्त विचार प्रवाह वाहतो, त्यामुळे आम्ही आमचं नुकसान करून घेतो. त्यामुळे आम्ही आमच्या पातळीवर काय करू शकतो? त्या चिमणीने केलं तसं. तिने त्या चोचीत पाणी घ्यावं आणि त्या इमारतीवर नेऊन टाकावं. त्या चोचीत पाणी घ्यावं, इमारतीवर नेऊन टाकावं.
त्या कावळ्याने तिची निंदा केली. तो टिंगल करत कुत्सित भावनेने तिला म्हणाला, बाई ग, तुझी चोच केवढी, तुझी ताकद केवढी, आणि तू आग विझवायला निघाली, तुझ्या चोचीत पाणी केवढं समावतंय, तू तो सुई की नोक से पहाड खोदने जा रही है. काय चाललंय म्हणाले तुझं, हसायला लागला. ती चिमणी म्हणाली, दादा मला ठाऊक आहे, माझी ताकद कमी आहे, माझी शक्ती कमी आहे, माझ्या चोचीत पाणी सुद्धा कमी मावतं, पण उद्या या घटनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीत राहील. मग आपण नेमकं कुठल्या यादीत असलं पाहिजे, एवढा जरी आपण विचार केला तरी देवाला आवडेल असं काम आपल्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात की देवाचं काम करणाऱ्याला, देवाच्या प्रती निष्ठा बाळगणाऱ्या भक्ताची उपेक्षा झालीये असं ऐकिवात सुद्धा नाहीये. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. 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 नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी. विश्वावने बास आहे का पाहू नये वास आणि का पाहून
धनी ध धनी 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 ध रे ग ग रे ग रे ग धनी 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 ध व व व व रे ग रे धनी ध गा मा धनी 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 धनी गा मा धनी धनी ध गा मा धनी धनी ध हा पाहू नये वासाने गाये ओ पाहू नये वासाने गाये मला ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. महाराजांचा 3 चरणांचा अभंग आहे पण खूप मोठं सार सांगणारा अभंग आहे. मी म्हटलं तसं सगळ्यांनी पाठ करा. जितकं जास्तीत जास्त श्रवण करता येईल तेवढं करूया. चांगलं ऐकता येईल. अर्थात तुम्ही दर महिन्याला इतकं सुंदर श्रवण करताच. गाथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रत्येक लेकराच्या हातामध्ये ग्रंथ येणारे हे भाग्य आहे आपलं. आयुष्य निघून जातं तरी ज्ञानेश्वरीला हात लावायची इच्छा होत नाही. आयुष्य निघून जातं तरी गाथा आम्हाला दिसत नाही. आणि मग खरं सांगू का, पालकवर्ग मागे मोठ्या संख्येने आहे. मी एक आवर्जून वाक्य बोलते की सगळं आम्ही करतो पण जगाने दिलेलं नाकारले पण जेव्हा वाट्याला येतं तेव्हा देव आठवतो. 60-70 नंतर तुम्ही नसलात तरी काही बिघडत नाही आमचं असं आपल्याच घरातले लेकरं आपल्याला म्हणतात तेव्हा आम्हाला देव आठवतो. त्यामुळे ज्ञानोबरायांसारखं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आयुष्याच्या सुरुवातीलाच अध्यात्माची कास धरूया आणि अतिशय सुंदर असं जीवनाचा भक्कम पाया आमच्या अध्यात्माचा राहिला तर मग आम्हाला जीवनामध्ये नैराश्य नाही, ताण नाही, कुठलाही तणाव नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे समर्पकरित्या येतील आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन. परम आदरणीय होडकर सरांना वंदन करते. त्यांच्या कार्याला वंदन करते. आणि अतिशय सुंदर अशा या विद्यानिकेतनामध्ये मला येता आलं. आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ घेता आला. सर्व मान्यवर व्यासपीठावरचे सर्व अधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, गायक, वादक, सर्व शिक्षक, सर्व ही मुलं आणि गोड अशी साथ करणारी आमचे सगळे साथीदार मंडळी, सगळ्यांना नमस्कार करते. ध्वनी व्यवस्था देणारे आमचे गोड अशी सुंदर अशी सेवा देणारे दादा, मनापासून त्यांनाही नमस्कार. आणि सेवा भगवंता चरणी रुजू करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली एकदा मस्त टाळी वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवणारा एक वर्ग मधला आहे. मागच्या मंडळींनी ठरवलंय का हात नाही वर करायचे? मोठ्या मोठ्या कॉलेजच्या मुलींनी तिकडे मागे. असं काही नाही ना? माझ्यावर नाराज नाही ना तुम्ही? नाही ना? मस्त हात वर करा मोकळे. खणखणीत टाळी. तुकाराम तुकाराम तुकाराम